कचवे, अजून एक शेतकरी नंदलाल भगवान कचवे यांनी टरबूज लागवड केलेली होती. तरी कजवाड्याची नर्सरी आहे, काय नाही राज नर्सरी. तर त्या नर्सरीवाल्यांनी या दैदी गावाचे शेतकरी आहेत यांची मोठी प्रमाणात फसवणूक केलेली आहे. तर या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या पगडी फक्त निराशा पडत आहे. तरी याच्यावर कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तालुक्यात जे यंत्रणा असेल यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याच्यावर लवकर लक्ष द्यावं. कारण लाखो रुपये खर्च होऊन जात आहेत. 5,000 रोप लावलेलं आहे, त्याच्यात 3 टन माल निघालेला आहे. 3 टन माल निघून त्याच्या व्यापारीने फक्त 1.5 टन माल घेतलेला आहे. बाकीचा 200 टन माल डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये पडलेला आहे. आणि शेतात किती माल प्रमाणात पडलेला आहे याला जबाबदार कोण आहे? की कृषी अधिकारी आहेत का नर्सरीवाले आहेत का? ते कृषी नर्सरीवाल्याला फोन लावला तर नर्सरीवाला सांगतो की कंपनीवाल्याशी कॉन्टॅक्ट करा, त्याचा फोन लागत नाही. याच्यात सर्व ठिकाणी असं निदर्शनात येत आहे की फक्त शेतकऱ्यांची पिळवणूक होते. तरी शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याच्यात भाग घेऊन काय ती मदत मिळावी आणि काय ती कारवाई करता येईल नर्सरीवरती याच्यावर लक्ष द्यावं. दैदी येथील 10 ते 11 शेतकऱ्यांनी राज हायटेक नर्सरी, मुक्काम पोस्ट कजवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्यापासून 2/12/2025 रोजी हायटेक या व्हरायटीचे आदूर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुण्याची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतून राज हायटेकवाल्याने बियाणं खरेदी केलेले. राज हायटेकवाल्याने दैदी येथील 9 ते 10 शेतकऱ्यांना हे बियाणं ₹2.30 काढीने विक्री केलेली. त्याचे हे बिल पण येते. पण याच्यात झालेली गंमत असे शेतकऱ्यांच्या लावल्यापासून जवळपास 90 दिवसात बियाणं लावल्यापासून 90 दिवसात दोन्हीला आलं पाहिजे. आणि रोज लागवडीपासून 10 दिवसात आता सर्व ज्या प्लॉटमध्ये आम्ही कुठे आहोत त्या प्लॉटचे झालेले आहेत 111 दिवस नर्सरीवाल्याने दिलेल्या बिलाच्या तारखेनुसार. तरीही अजून अद्याप पावेतो कुठलंही फळ हे परिपक्व झालेलं नाहीये. जे फळाची साईज बनायला पाहिजे होती ती साईज अद्याप पावेतो मिळालेली नाहीये. शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे या व्हरायटीचे जे टरबूज आहे ते कमीत कमी नाही काही तर 3 किलो त्याच्यापेक्षा जास्तीचे आलं पाहिजे. आता कुठलंही फळ जर पकडलं हे पहा तुम्ही वाटलं याच्यापैकी एकही फळ 3 पावशे किलोच्या वरती गेलेले नाहीये. म्हणजे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. त्याच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही नर्सरीवाल्याची कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्याचा कॉल पण आमच्याकडे रेकॉर्ड आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की तुमचंच नाही आमच्या परिसरात सुद्धा अजून बहुतांश शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. माझ्याकडे तक्रार आलेली आहे पण अद्याप पावेतो नर्सरीवाल्याने कुठल्याही प्रकारे कृषी विभागाकडे तक्रार ही दिलेली नाहीये. तर संबंधित सर्व शेतकरी आज कृषी विभागाला तक्रार देणार आहेत. तर तालुका कृषी अधिकाऱ्याने व मालेगाव येथील अप्पर जिल्हा अधिकारी यांनी सुमोटा अंतर्गत सरळ आदूर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणा यांच्यावरती सुमोटा अंतर्गत व राज हायटेक नर्सरी कजवाडे यांच्यावर सुमोटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर शेतकरींना जे नुकसान भरपाई आहे जे ज्यांचं अतोनात नुकसान झालेले. एक तर सदर परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यावरही सदर शेतकऱ्यांनीही आधुनिक पद्धतीने शेती करून त्याच्यात नवीन इनलाईन, नवीन पाईपलाईन सर्व खर्च करून त्याच्यात खर्च निघणं पण अशक्य झालेले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले. तरी सरकारने व प्रशासकीय यंत्रणेने सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही शासनास नम्र विनंती. व्हरायटीचे जे फळ आहे हे लांबट आलं पाहिजे. लांबट 3 ते 3.5 किलोपर्यंत येतं. पण हे बघा हे फळ मी उचलून दाखवतो. हे लांबट न येतात जे नदी नाल्यांवरती जुन्या पद्धतीने आदिवासी मंडळी जे लावत होते त्याच्यात जे जुनं टरबूज म्हणून जे निघत होतं त्या प्रकारचं हे म्हणजे गावठी बियाणं एक प्रकारे म्हटलं तर आपण गावठी बियाणं पद्धतीने फळ आलेले. जे कंपनीच्या सांगण्याप्रमाणे किंवा आता याच्या आधी जे निघालेले फळ आहे ते लांबट आणि वजनासाठी जवळपास 3 ते 3.5 किलोचं येतं. याच्यापैकी एकही फळ 1 किलोचं भरणार नाही. आणि त्याच्यात सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे याच्यात जे फळ 60 दिवसामध्ये परिपक्व झालं पाहिजे होतं. याच्यात आता हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे फळ आहे. हे पहा व्हिडिओ जवळ घेतो. हे पहा परिपक्व झालेलं नाहीये. हे पहा हे कच्चं फळ आहे पूर्ण. 111 दिवस होऊन सुद्धा सदर फळ हे डायरेक्ट पूर्ण कच्चं निघालेले.
याच्यात शेतकऱ्यांचं व्यापारी वर्ग माल घेताना माल घेत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यात डबल नुकसान होते. याच्यात हे पण फळ फोडून पाहा तुम्ही, हे सगळं कच्चं फळ निघते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. याच्यात शासनाने गंभीर स्वरूपाची दखल घेऊन याच्यात सदर शेतकरी ज्यांनी लागवड केलेली आहे ते शेतकरी बोलणार आहेत. सांगा दादा तुम्ही. आम्ही विराटची न मागता दुसरी मागत होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही चांगली व्हरायटी आहे, ही लावा, याच्याने फायदा होईल तुमचा. पण ते व्हरायटी जर चुकीची निघाली, गोल निघालं, फळ लांबलंच नाही, इथला खर्च करून सुद्धा फळ लांबलं नाही, याची दखल घेण्यात यावी.